आता आपण जाऊया आपल्या रूमकडे. आज काकूला काही टिफिन वगैरे सांगितलं नव्हतं, तर आज थोडंसं राईस वगैरे बाहेरूनच मागवतो. उन्हाचा खूप प्रभाव आहे. ते आता उन्हाचा खूप प्रभाव असल्यामुळे जास्त उन्हातून फिरणं चॅलेंजिंग आहे. थोडंसं रस प्यायला जाऊ. अरे, रस प्यायण्यावरून आठवलं, रस प्यायला ये म्हटलं माय. कशावरती पण गाणे तयार होऊ शकतात बाबा, सांगता येत नाही. जबरदस्त गाणं पण मस्त आहे, आणि त्याला डी जेमध्ये कन्वर्ट केलं ना तर ते अजून बेस्ट वाजते बरं का. मी ते डी जेचं व्हर्जन पण ऐकलं, खूप बेस्ट आहे. चला जाऊया आता रूमकडे. मित्रांनो, मी इथे ना खाली शॉपच्या पार्किंगला पार्क केलेली होती गाडी, आणि इथे कोणीतरी ना अशी येऊन आहे ना बॉटल फोडली आहे. ती बॉटल नेमकं माझ्या गाडीच्या टायरखाली याची काच गेलेली होती. बट मी गाडीवर बसल्याच माझ्या लक्षात आलं, त्यामुळे गाडीचं चाक वगैरे काय त्या बॉटलवरनं गेलं नाही. त्यामुळे एकदम व्यवस्थितपणे ना समजलं आपल्याला की इथे बॉटल फोडलेली आहे. तर प्रत्येकानं ना असं कुठे जर गेलो ना तर आपली गाडी ना सेफली कुठं पार्क करता येईल हे लक्षात घेतलं पाहिजे. यात्रीगण कृपया ध्यान दे, लोनावला की तरफ जाने वाली लोकल ट्रेन कासारवाडी मेट्रो स्टेशन पे आ रही है. मित्रांनो, पुण्यामध्ये तरी सध्या ना मुंबई सारखी परिस्थिती नाही. मुंबईच्या लोकल ट्रेन मध्ये ना घुसायचं म्हणजे खूप मोठी रिस्क असते. आठवडाभराची झोप आज पूर्ण करून टाकली. आठवडाभर झोप लागत नाही तर 6 घंटे झोप होते आठवडाभर. त्यामुळे आज वेळ मिळाला, चांगला जबरदस्त कुंभकर्णासारखं झोपलोय. आणि फोन आला होता मला एक, जर फोन आला नसता ना मला 5 वाजता, तर मी अजून सांगतो तुम्हाला, मी 8 वाजेपर्यंत तर नक्कीच झोपलो असतो, जर कोणी डिस्टर्ब केलं नसतं. आता इथे खूप हॉर्न वगैरे वाजतात, कारण मी अशा एरियामध्ये बसलोय जिथे वाहनांची दरवळ आहे. पुण्यामध्ये येऊन मला आज जवळपास 3 वर्ष होत आली. पण या गेल्या 3 वर्षामध्ये हवी तशी अचिव्हमेंट अजून नाही आहे. अचिव्हमेंट झाली आहे पण हवी तशी नाही. जसं की आपली एक अचिव्हमेंट होती बाईक घ्यायची, तर बाईक मिळाली, चांगली नोकरी पण आहे. पण कुठेतरी मन अजूनही निराश आहे. त्याचं कारण म्हणजे असं की आपले आई वडील अजूनही दुसऱ्याच्या शेतामध्ये राबतात. आता तुम्ही विचार करा ना, आता उन्हाळ्याचे दिवस आहे, आता सध्याच्या स्थितीला इतकं ऊन आहे. मी एकच दिवस उन्हामध्ये बाईक चालवून आलो तरी मी 3 दिवस आजारी पडलो बरं का. यावरूनच विचार करा ना, शेतकरी जे असतात त्यांचे किती भयंकर हाल होत असेल. उन्हामध्ये काम करतात बिचारे. पण आपल्याला खूप काही मिळवायचंय अजून. आता सुरुवात झालेली आहे आपली. प्रयत्न करूया, आणि लवकरात लवकर आपल्या सगळ्या अचिव्हमेंट पूर्ण होतील त्यासाठी प्रयत्न करूया. माझ्या गालावर आहे ना पहिले इथे खळी येत असायची बरं का, पण आता खळी कुठं गायब झाली का समजा असं झालंय. मला असं वाटतं की मी पहिला खूप आनंदी असायचो ना, त्यामुळे गालावरती खळी असायची. असू शकतं असं काही. आता जास्त आनंदी राहत नाही, त्यामुळे आनंदी राहत नाही म्हणजे याचा अर्थ असं नाही की दुःख आहे लाईफ मध्ये, एवढंच की कामामध्ये बिझी, प्रत्येक गोष्टीमध्ये बिझी, 9 to 5 जॉब, या सगळ्या गोष्टीमध्ये बिझी झाल्यामुळे